कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अजून हा, ते हळदीत गाणं म्हणणारे त्यांना 25,000 रुपये दिले. काय एवढे? हा, लग्नात ती एकच गोष्ट ज्यात आपले पैसे वाया गेलेत सूर्या. काय वाय कसं गेलं? मग काय, ते रडक्या गाण्यावाल्यांना 25,000 रुपये. सूर्या, तुला ना व्यवहारच करता येत नाही. म्हणा त्या पोरांची काही चूक नाहीये तशी, कारण तूच त्यांना सांगितलं होतं ना ती रडकी गाणी वाजवायला. मी काय सांगितलेलं? बर, टोटल मार बर, किती झाले बघ. हे घ्या चा, हे बेस्ट काम केलंस ते बघ. मस्त आहे. तुम्हाला माहितीये का, आपली अक्का हरवली होती का नाही तेव्हा मला लई डिप्रेशन आलेलं. डिप्रेशन? धनु दीदी, टेन्शन म्हण. तुझ्या इंग्लिशच्या पेपरचे मार्क कळाल्यावर तुला जे येतं ना ते डिप्रेशन. हे पण काही म्हणा बर का, अक्का बरी हे ऐकून माझ्या जीवातच जीव आला. नाही तर कसलं टेन्शन आलं होतं ना आपल्याला. खरंच लग्न झाल्यावर किती वेगळं असतं ना. फक्त सासरच्या माणसांचा विचार करायचा. ते म्हणतील तेव्हा यायचं, ते म्हणतील तेव्हा जायचं. स्वतःच काही नसतंच. पण ह्या बाबतीत का नाही आपल्या वहिनीने नशीब काढलं म्हणायचं. सगळ्या मुलींची नशीब एवढी भारी पाहिजे. सगळी पुरुष माणसं आपल्या दादासारखी असेल ना तर किती भारी होईल ना. करेक्ट. पण दादा वहिनी कुठे आहेत? वर खोलीत आहेत. मी चहा देऊन येते त्यांना. सूर्या, 8,37,000 रुपये. नाही म्हणता म्हणता खूप खर्च झालाय रे. तरी बरं, हॉलचा खर्च वाचला, नाहीतर अजून आकडा वाढला असता. ऐन टाइमला डॅडीने पैसे वाचवले आणि उपकारच केलं म्हणायचं आपलं. पण सूर्या, यापुढे धनु आणि राजूचंही लग्न आहे. त्यांच्या लग्नासाठी एवढे आपल्याला जमावेच लागतील. कठीण आहे रे. अगं कठीण आहे, पण अशक्य नाही ना. हे बघ, मी काय पण करीन, कुठनं पण पैसा आणीन, पण राजू आणि धनुचं लग्न धूमधडाक्यात करीन. तू जा बघ, मला कळते तुझी काळजी, पण तुझी साथ असेल ना तर सगळं नीट होईल. मी तर कायम तुझ्या सोबत आहे. पण एक गोष्ट आहे, जी चूक आपण तेजूच्या लग्नात केली ना ती पुन्हा नाही करायची. आपण स्वतः मुलाची कसून चौकशी करायची आणि यापुढे आपण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. मला पटतंय तुझं. तेजूचं नशीब चांगलं म्हणून डॅडी पुढे आलं, नाहीतर नको ते विषय. आपण आहे ना दोघं मिळून सगळं करू. चांगली मुलं बघू, धूमधडाक्यात लग्न करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.